नमस्कार. आपलं पुस्तक लव जिहाद, लेखिका सुनीला सोमनी ह्यांचं पुस्तकाचं वाचन चाललेलं आहे. प्रश्न: मग भावाने तुला सोडवले का? सल्लूच्या विरोधात केस दाखल केली का? उत्तर: माझ्या भावाने माझ्यावर विश्वास ठेवला हीच आनंदाची गोष्ट होती. त्याने घरातल्यांना फारशी माहिती न देता मित्रांना सोबत घेऊन पोलिसांना कळवले आणि त्यातून माझी सुटका झाली. प्रश्न: पोलीस केसचे पुढे काय झाले? उत्तर: माझा कबुली जबाब घेतला गेला, पण मी तर त्याच्याबरोबर स्वतःहून गेले होते ना. सल्लूला काही दिवस जेलमध्ये राहायला लागले. केसचे पुढे काय झाले मी सांगू शकणार नाही, मात्र त्याच्या जाळ्यातून माझी सुटका झाली. मी आमच्या घरी परत आले तेव्हा बाळंतपणाचे दिवस जवळ आले होते. त्यामुळे माझ्या भवितव्याचा विचार करून माझ्या संमतीने माझ्या बाळाला दत्तक द्यायचे ठरवले. प्रसंग दुसरा: पुण्यातील एक महिला वकील एका आधुनिक युवतीला घेऊन मला भेटायला आल्या. फोन करून आल्याने केस लव जिहादची आहे हे ठाऊक होते. युवतीचे सध्याचे नाव रुबिया आहे आणि पूर्वीचे रेवती. तिच्याशी झालेली प्रश्नोत्तरे. प्रश्न: तुझे शिक्षण किती झाले आहे? तू प्रेमात पडलीस तेव्हा वय काय होते? तुम्ही दोघे कुठे भेटलात? उत्तर: मी पुण्यातली कोथरूडमध्ये राहणारी. मी प्रथम BE आणि मग MTech केले. तेव्हापासून एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करत आहे. ज्या कंपनीत मी नोकरीला लागले तेथेच जावेदशी माझी भेट झाली. मी तेव्हा 24-25 वर्षाची होते. प्रश्न: तू नोकरी करतेस अशा ठिकाणी सर्वच तरुण तरुणी एकत्र वावरतात. तुला हाच का आवडला? उत्तर: सगळ्यामधून कोण कसा क्लिक होईल ते सांगता येत नाही. कॅफेटेरियामध्ये फिरताना आमची सलगी वाढायला लागली. माझं जॉब प्रोफाईल असे आहे की मला जास्त वेळ थांबायलाही लागते. जावेद माझ्यापेक्षा सिनियर असल्याने अत्यंत स्मार्ट, हुशार आहे. माझे काम लवकर पूर्ण व्हावे म्हणून तो मला सगळीच मदत करायचा. यातून आमची मैत्री वाढत गेली. कंपनीतर्फे कॅब इत्यादीची सोय असतानाही मला त्याच्याबरोबर घरापर्यंत येणे आवडायला लागले. शनिवार रविवारची सुट्टी आम्ही कामाचे निमित्त पुढे करून एकत्र घालवायला लागलो. मला वाटले की आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आहे. आम्ही एकमेकांना तसे नीटसे विचारले नाही आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रश्न: घरातल्यांची प्रतिक्रिया काय होती? उत्तर: वास्तविक पाहता दोन्ही घरातील मंडळी तसे सुशिक्षित आहेत. माझे घर जास्त शिकलेल्यांचे, पण त्यांचे घरही श्रीमंतीचे आहे. सुधारक वातावरण दोन्ही घरात आहे असे आम्हाला वाटले. त्यामुळे आमच्या लग्नाला पाठिंबा मिळेल अशी समजूत होती. पण प्रत्यक्षात दोन्ही घरातल्यांनी प्रखर विरोध केला. माझ्या घरातल्यांनी मी कोणाशी लग्न करावे पण मुसलमान तरुणाशी नको अशी भूमिका घेतली. मात्र जावेदच्या घरातले तेवढ्या विरोधात नव्हते. मी धर्मांतर करून लग्न केल्यास त्यांचे घरातील नाखुशीने का होईना मला स्वीकारायला तयार झाले. प्रश्न: मग तू धर्मांतर केले? उत्तर: मुळीच नाही. मी मुस्लिम धर्मातील स्त्रियांबरोबर संबंधातील काही पुस्तके वाचली होती. नॉट विदाऊट माय डॉटर, आवरण ही पुस्तके माझ्या घरातल्यांच्या आग्रहामुळे मी वाचून काढली होती. त्यावर पुष्कळ विचारही केला होता. ही दोन्ही पुस्तकं अनन्य धर्मीय नायिका मुस्लिम युवकाबरोबर निकाह करतात आणि त्यानंतर त्यांचे स्वातंत्र्य कसे हिरावले जाते, स्वाभिमान कसा ठेचला जातो, तरीही त्या परिस्थितीत ती कसा संघर्ष करतात याची वर्णन करणारा आहे. नॉट विदाऊट माय डॉटर, बेटी मेहमूदी, मेहता पब्लिशिंग पुणे. आवरण भैरप्पा, मेहता पब्लिशिंग पुणे. प्रश्न: तरीही तू धर्म बदललास? उत्तर: माझी अवस्था काहीशी आवरणमधील नायिकेसारखीच झाली होती. मी इस्लाम धर्म, त्यातल्या चालीरीती यावर जावेदला खूप प्रश्न विचारत होते. आम्ही त्यावर बरीच चर्चा करत असू. विशेष म्हणजे तो देखील माझ्या प्रत्येक मुद्द्यावर सहमत होई. आमच्या चर्चेच्या वेळी जावेदसुद्धा त्याच्या धर्मातील अनेक वाईट रूढीवर आघात करत असे. 4 लग्न करण्याची परवानगी असणं, जुबानी तलाक, बुरखा यासारख्या परंपरा त्याला मान्य नव्हत्या. प्रश्न: त्याच्या विचारावर भाळलीस का? होय, नक्कीच. तो मला अत्यंत पुरोगामी मुस्लिम तरुण वाटायचा. त्याची हुशारी, तो मला देत असलेली वागणूक, धर्माबद्दलचे त्याचे विचार या सगळ्यामुळे त्याच्याविषयी मला
प्रगाढ विश्वास वाटायला लागला. घरातल्यांशी विरोध पत्करून मी लग्न केले तर जाचक होणार नाही असे वाटले. प्रश्न: घरातल्यांपेक्षा तो तुला इतका जवळचा वाटला का? म्हणून विरोध पत्करूनही तू लग्न केले का? उत्तर: घरातल्यांचा विरोध का आहे हे मला कळले होते. आज चांगली वागणूक देणारा जावेद पुढे जाऊन मुस्लिम पर्सनल लॉच्या आधारे मला सवत आणेल, मला इस्लामी रीतरिवाज पाळायला लावेल असे भय त्यांना वाटत होते. मला त्यावेळेला अशी कोणतीच शंका येत नव्हती. मात्र स्वतःचा धर्म बदलून लग्न करावे आणि धोका पत्करावा असेही वाटत नव्हते. त्यामुळे मी स्पेशल मॅरेज ॲक्टखाली लग्न करायची गळ जावेदला घातली. प्रेम हीच सर्वोच्च भावना हा माझा विचार त्याने स्वीकारला. प्रथमतः त्याला असे लग्न मान्य नव्हते. मी धर्मांतर करावे असे त्याचे म्हणणे होते. माझ्यावर विश्वास ठेव, तुला त्रास देणार नाही असेही तो मला म्हणायचा. पण माझा हेका कायम ठेवला आणि प्रेमाखातर त्याच्यासह घरातल्यांचा विरोध असूनही आम्ही स्पेशल मॅरेज ॲक्टखाली लग्न केले. प्रश्न: तुमच्या या निर्णयात घरातल्यांचा विरोध होता, पण मग मदत कोणाची मागितली? उत्तर: जावेदचे काही मित्र आणि त्याच्या मोजक्या नातेवाईकांनी आम्हाला सहाय्य केले. खरे तर आम्ही घर रेंटलवर घेऊ शकत होतो, पण त्याच्या चुलत काकांचा फ्लॅट त्यांनी स्वतःहून आम्हाला राहायला दिला. त्यांची कार वापरायला दिली. त्यांच्याप्रमाणे दुसऱ्या एका कंपनीतल्या आमच्या इतर मुस्लिम इंजिनियर मित्रांनी तसेच काही मैत्रिणींनी आम्हाला पाठबळ दिले. पैशाचा फारसा प्रश्न नव्हता, परंतु आमचे लग्न जनरल लव्ह मॅरेज कॅटेगरीतले नसल्याने इतरांची मदत तेव्हा फार महत्त्वाची वाटली. प्रश्न: घरातून बाहेर कशी पडलीस? उत्तर: लग्न करायला चालले आहे असे कसे सांगणार? उलट जावेदच्या आणि आमच्या कॉमन मित्राच्या सांगण्यावरून मी जावेदशी संपर्क बंद केला असल्याचे घरच्यांना सांगितले होते. जेव्हा माझ्या हालचालींकडे घरातल्यांचे दुर्लक्ष होऊ लागले, तेव्हाच मी पलायनाचा प्लॅन आखला आणि तो यशस्वीसुद्धा झाला. जेव्हा मी घर सोडले तेव्हा आमचे लग्न झाले नव्हते. मात्र इतर कुठलाही इलाज नसल्यामुळे मी लग्नापूर्वीच आमच्या नियोजित फ्लॅटवर राहायला लागले. तसे करताना गैर वाटले, मात्र घर सोडण्यापूर्वीच योग्य प्रकारे कायद्याचा आधार घेतल्याने पुढचे रजिस्टर मॅरेज अगदी सारे सुरळीत झाले. प्रश्न: तू तर तुझे नाव रुबिया असल्याचे सांगितले. हे कसे घडले? धर्मांतरास तयार का झाली? उत्तर: लग्न केल्यानंतर काही महिन्याने मला असे कळले की जोपर्यंत मी धर्मांतर करत नाही तोपर्यंत आमचे लग्न इस्लामी धर्माप्रमाणे ग्राह्य ठरत नसल्याने मुसलमानांना काय वाटते यापेक्षा जावेदला काय वाटते ते माझ्या दृष्टीने महत्त्वाचे होते. जावेदला आणि मला त्याच्या नातेवाईकांनी खऱ्या अर्थाने स्वीकारले असे कधी झाले नाही. मी धर्मांतर करावे असा त्याच्या नातेवाईकांकडून दबाव यायला लागला. प्रश्न: तू या विरोधात त्याच्या माहेरच्यांशी बोलली नाहीस का? पोलिसात जावेसे वाटले नाही का? उत्तर: माहेरच्यांनी घराची दारे बंद केली. पोलिसात जावे एवढे धैर्य माझ्यात नाही. काही काळाने हा विषय मागे पडेल असे मला वाटले. प्रश्न: जावेदची भूमिका काय होती? लग्न जुने होऊ लागले तसे त्यानेही धर्मांतराचा आग्रह सुरू केला. त्याच काळात मूल व्हावे ह्या दृष्टीने आम्ही विचार करायला लागलो होतो. माझी इच्छा होती, मात्र जावेदने मला धर्मांतर केले तरच तो वडील होण्यास तयार आहे असं स्पष्टपणे सांगितले आणि कोणत्याही परिस्थितीत त्याचे मूल मुस्लिमच असले पाहिजे हे त्याने बजावले. मी पेचात पडले. भलेही स्पेशल मॅरेज ॲक्टखाली लग्न केलेले असो, मी माझ्या मित्रमैत्रिणींच्या दृष्टीनेही मुस्लिमच झालेली होती. धर्मांतर केल्याखेरीज माझा नवरा मला आई होऊ देत नव्हता. मुस्लिम समाजातून आमच्या लग्नाला मान्यता मिळत नव्हती. आमचे आयुष्य इकडून तिकडून हेलकावे खात होते. मला वाटायला लागले. प्रश्न: जावेदने हिंदू व्हावे असा प्रयत्न का नाही केलास? का तसा विचारच मनात आला नाही? हिंदू समाजाप्रमाणे मुस्लिम समाज तेवढा उदार कधीच नसतो हे मला अनुभवातून कळले होते.
जावेदला आपला वंश मुस्लिमांचाच असावा हे पक्के होते. कोणत्याही परिस्थितीत तो हिंदू होणे शक्यच नव्हते. मी एक दोनदा तसा विचारही मांडला, पण माझ्या लक्षात आले की तो एक वेळ मला सहजगत्या सोडून देईल. समाजातल्या दुसऱ्या मुलीशी त्याचे विनासायास वाजत गाजत लग्न होईल. त्यामुळे जावेदचे हिंदू होणे ही कल्पना अशक्य होती. प्रश्न: एका अर्थाने तुझ्यावर धर्मांतराची जबरदस्ती होत होती. माहेरच्यांनी नाही, निदान ओळखीतल्या कोणाची वकिलाची मदत घ्यावी असे तुला वाटले नाही? उत्तर: तसे मला वाटत होते, पण धाडस होत नव्हते. वकिलाची मदत घेतली तर घटस्फोटाचा पर्याय स्वीकारावा लागला असता. ते काम फार कठीण असणार होते हे उघड होते. त्यातूनही मोकळीक मिळवली असती तरी माझ्या भवितव्यासमोर प्रश्न फारसे सुटत नव्हते. होय नाही करत करत निदान जावेदपाशी सुरक्षित राहू या विचाराने धर्मांतराचा निर्णय घेतला. प्रश्न: तुझ्या या निर्णयानंतर जावेदची आणि घरातल्यांची प्रतिक्रिया काय होते? सगळेच जण खुश होते. त्यांच्या दृष्टीने एक प्रयोग अखेरीस यशस्वी झाला होता. मी नमाज पडायला, हिजाब बांधायला तयार झाले होते. प्रश्न: तू एक प्रयोग असं का म्हणालीस? उत्तर: प्रयोगच आहे हा. जेव्हा मी माझ्या प्रेम प्रकरणाच्या सुरुवातीपासून विचार केला तेव्हा आमचे संबंध सहजगत्या फुललेले नसून तो एक पद्धतशीर प्रयत्नांचा भाग होता असे मला आता वाटते. मी धर्मांतर केले, मात्र अजून आई होण्याच्या स्थितीत आले नाही. आत्ताच मला घरातून कुजबूज ऐकायला मिळते की बरे झाले, हिने धर्म बदलला, जावेदला हिच्यापासून मूल झाले नाही तर. प्रश्न: तू आता एका वकीलबाईबरोबर आली आहेस? उत्तर: ते फार उशिरा सुचलेले शहाणपण आहे. प्रश्न: धर्मांतराची सक्ती झाली अशी केस तू अजूनही दाखल करू शकते? उत्तर: नाही, नको, चला मी निघते. माझे नाव कोणालाही कळू देऊ नये अशी माझी इच्छा आहे. मी इथे येऊन गेले ते प्लीज कोणाला सांगू नका. वरील प्रकारे एकामागून एक अत्यंत थरारक, डोके फिरवणाऱ्या, झोप उडविणाऱ्या मुलाखती मी घेत होते. प्रत्येक चर्चेतून अनोखी भयावहता समोर येत होती. प्रत्येक मुलाखत वैशिष्ट्यपूर्ण असूनही ज्या मुलाखतीमधून काही ना काही स्वतंत्र वैशिष्ट्य अधोरेखित होत होते अशा प्रातिनिधिक मुलाखतींचा गोषवारा मी पुढील उदाहरणातून लिहिला आहे. प्रत्येक वैशिष्ट्याशी जवळची ठरावीत अशी 5-6 उदाहरणं मला मिळाली. आता मी इथेच थांबते. पुढील भाग पुढच्या वेळेला. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.